प्रकारे मम्मीने माझी सुरमईची थाली हिरवा मच्छी. शनिवारच्या संध्याकाळी मी जॉबवरून निघाली आणि बसमध्ये मस्त बसून येत होती. एखादी झोप काढली आणि अंबरनाथ स्टेशनला आल्यावर ही अशी ट्रॅफिक लागलेली. माझा शनिवारचा असं संध्याकाळचा व्लॉग बनवायचा विचार होता आणि मी शूट पण केलं थोडंफार. म्हटलं इथून असं दाखवेन घरी गेल्यावर काय काय करतं ते. पण ट्रॅफिकमध्ये इतकं जाम ट्रॅफिक होतं ना, त्यानंतर मला अर्धवट चालत यावं लागलं. आणि चालत आल्याच्यानंतर मग पुढे श्रावणी आणि माझे घ्यायला आलेले मला. त्यानंतर मग त्यांच्याबरोबर मग मी घरी गेले आणि खूप असं उशीर झाल्यामुळे मला मग नंतर वेळच भेटला नाही. काय वा मस्त चालेल. त्यानंतर संडेचा मेन्यू मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. हाय हॅलो नमस्कार, मी सानिका तुमचं परत एकदा स्वागत करते आपण या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी असा मी व्हिडिओ बनवते आहे, आपला एक नवीन व्लॉग येतो आहे. तर या व्लॉगमध्ये मी आज बनवणार आहे सुरमई. सकाळी सकाळी गेलेले मार्केटमध्ये आणि मला भेटली सुरमई. विचार करत होते ब्लॉग करू की नको, कारण की घसा बसलाय माझा आणि इतर वेळेला टाइम सुद्धा नाही भेटत. तर आज मी तुमच्यावर सुरमई फ्राय आणि रस्सा याची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आता पहिले तर मी सोलायला घेतले लसूण आणि पप्पांनी ही सुरमई साफ करून दिलेली आहे. आणि आयुष खाणार आहेस ना? हो, सुरमई फ्राय खाणार आहे ना? कारण की त्याचं असं मी सकाळी जात होती तेव्हा मला बोलत होता मम्मी काहीतरी व्हेज बनव. आम्ही जास्त करून मला व्हेज आवडतं, पण ह्यांना अपवाद फक्त माझा नवरा मम्मी पप्पा यांना जास्त करून नॉनव्हेज आवडतं. आम्ही तिघं जास्त करून व्हेजवाले आहोत. तर चला, आज मला सुरमई ना खूप मोठी आणि छान दिसली. पीस एक एक दाखवते तुम्हाला का मोठा आहे. आता तर सध्या मी सोलते लसूण. आपल्याला सुरमईचं सार बनवायला घ्यायचंय, त्यासाठी मी लसूण साफ करणार आहे. टॅमॅटो सुद्धा कापून घेणार आहे. मी टॅमॅटो कापून झाल्यावर कांदाही कापून घेतला. आणि आता घ्यायचं आपण खोबरं. ओला नारळ आहे. घेतले कोथिंबीर. मिरच्या. आणि वाटप करण्यासाठी लाईटच गेली, म्हणजे हे ठेवूया साईडला. आणि आता आपण पहिले करून घ्या मच्छीला मीठ वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवूया कोकमामध्ये. हे कोकम आहे ते मी भिजत टाकलेलं. आता आपल्याला घ्यायचंय कोकम. आणि कोकम त्याला आपण असं कुस्करून घ्यायचं. चांगलं कुस्करणे म्हणजेच मॅश करणे. नाही तुम्ही मॅश करून घेतलं. त्याला मीठ. आता टाकते हळद. आता टाकते मसाला. सगळं परत एकदा मिक्स करून घेणार. आता टाकते थोडं पाणी. सुरमई आता आपण याच्यात टाकणार.
मम्मी सुरमई लय मोठी आणली आहे. मग काय तुला आवडते ना. पीस लय मोठे. आता आपण मॅरिनेट करून ठेवायचे. आता लाईट गेलेली आहे, तर लाईट गेल्यामुळे वाटप तर काही होऊ शकत नाही. 1:45 वाजायला आला. तर ही मच्छी आहे ती मॅरिनेट करून ठेवली. एका साईडला भात लावलाय आणि ही जी वाटणाची तयारी केली तर मी हे आता वाटण हे पाट्यावर वाटणार आहे आज. तर पहिले लसूण आणि मिरची हे मी वाटून घेते. मम्मी तू किती वर्षानंतर वाटतेस वाटण्यावरती? बरेच वर्ष झाले. हे हिरवं मिरची लसूण आणि कोथिंबीरचं वाटप करून झालंय. तर आपण टाकणार टोमॅटो. मिरची लसूण कांदा कोथिंबीरचं झालं. टोमॅटो आता घेते हळद. आणि आता हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे. हे मी पाट्यावर वाटले. पाटा धुवून ठेवलाय. तोपर्यंत आपली मच्छी मॅरिनेट झाल्यानंतर आता मी देणार आहे साराला फोडणी. तर फोडणीसाठी मी पहिले तर तेल ओतलंय आणि टाकणार आहे आता कढीपत्ता. मिरच्या टाकणार. आता हे जे पाट्यावर वाटलेलं वाटण आहे जे मी फोडणी दिली ते मी चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहे. कारण की जो कच्चा जो स्वाद असतो तो निघून जाईल. आणि वरून थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. कारण की मी मिरच्या म्हणजे शंकेश्वरी मिरच्या वाटायला घेतात त्या नव्हत्या घेतल्या मी. तर जी मसाल्याची पुडी भेटते ती टाकली होती ना, तर त्याच्यामुळे मी थोडा लाल मसाला टाकला. आणि आता टाकते मीठ. परत एकदा थोडा वेळ तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे.
आणि त्यानंतर मग आपल्याला जे वाटणाचं पाणी आहे ताट धुवून टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढं सार ठेवायचं आहे पाणी ओतून, की किती पातळ पाहिजे तेवढं. आणि आता साराला कड येईपर्यंत मी सुरमई फ्राय करण्यासाठी थोडं घेतलेलं आहे बेसन. बेसन घेतल्याच्या नंतर आपल्याला अजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. बारीक रवा वापरते मी, पण रवा नव्हता तर त्याच्याबदली कडकपणा यायला मी वापरणार आहे थोडंसं कॉर्नफ्लॉवर. ते हे घेतलेलं आहे. आता मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, नंतर घेतलेलं आहे थोडं कॉर्नफ्लॉवर. तर मीठ जर मच्छीला थोडं जास्तच लावलं असेल तर मग पिठामध्ये मीठ टाकायची गरज नाही. तर तुम्हाला वाटलं तर पिठामध्ये मीठ टाकू शकता. थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालते, तर मी काहीच टाकलं नाही आहे. आता टाकायचे हे कोकम. आणि हे आता आपण टाकणार आहोत मच्छी. तर मी अशा प्रकारे हे जे काही सुरमई आहे ते मी तळून घेते आहे. तर पीठ असं व्यवस्थित असं लावून घेते मी. आणि अशा प्रकारे आलेली आहे आता लाईट. तोपर्यंत आमचं सार झालेलं आहे. आणि सुरमई मस्त फ्राय होत आहे. मम्मीचं खूपच बॅड लगे. लाईट आत्ता आली आणि मम्मी मग सगळं करून टाकलं. मग तर ह्यासोबत सुरमई सार उखललेला आहे. तर अशा प्रकारे आयुष्यात तोतल्या आवाजात आयुषने सांगितलं की सार उखललेलं आहे. तर इथे मी बोलते मच्छी फ्रेश फ्राय झालेली आहे. तर फिश फ्राय झाली. फिश फ्राय मच्छी तळून झालेली आहे. आणि आता जे मी तुम्हाला 4 तुकडे मस्त असे तळलेले दिसत आहेत ते एकदम छान आणि असे क्रिस्पी फ्राय होत आहेत. कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे. बारीक रवा असता तर एकदमच छान लागली असते, पण रवा नाही आहे, संपला आहे. त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर वापरलं आहे. आणि आता आपलं सार तर झालेलं आहे आणि इथे मच्छी पण फ्राय झालेली आहे. म्हणजे 4 तुकडे झालेत आणि बाकीचे मी आता नवऱ्याकडे देणार आहे धुवायला.
धुवायला म्हणते, कारण की मला शाळेचे कपडे धुवायचे आहेत मुलांचे, ते राहिलेले आहेत. बाकीचे कपडे काय मी मशीनला लावले, पण शाळेचे कपडे हातानेच धुवावे लागतात. मुलांची खूप घाण करतात मुलं. इथे भात वगैरे झाले, चपात्या मी मगाशीच केलेल्या आहेत. म्हणजे आवाजाने मला जाम त्रास दिला. आणि हा जे माझ्या आधीपासून व्हिडिओ बघत आले त्यांना माहिती असेल की हा माझा वर्षातून एकदा होणारा त्रास आहे. आता तर ठीक आहे, थोड्या दिवसांनी एकदमच जाम होईल. तर मस्त असं सुरमई फ्राय होते. एवढी फ्राय करायची आहे तर मला तेवढा टाईम नाही, वाजले 2 वाजले. लाईटीमुळे खूप गोंधळ झाला ॲक्च्युली. तर आता मी करते गॅस बंद आणि हे तळलेले आता 4 तुकडे तळून तुम्हाला दाखवले मी काय केलं ते. आणि मी चालली आता कपडे धुवायला. पप्पा मम्मीने कामाला लावले, कसं वाटतंय? कामाला हेल्प करायला आलेली. हा, हेल्प करायला आलात तुम्ही. ते मी ट्राय केली तसेच बाहेर. एकदम क्रिस्पी आहेत आणि मोठे पीस आहेत. तुला कोणते खायला आवडते? मी हे क्रिस्पीवाले आहे ना, तुम्ही फ्राय केलेले. त्या प्रकारे मम्मीने माझी सुरमईची थाली सजवलेली आहे. दिसताना ते एकदम स्टँडिंग दिसते. तर मला बघूनच लय चांगलं वाटतंय. आता ट्राय करून बघूया आपण. बस ट्राय कर. मला सगळं पहिला साठ ट्राय करूया. मला 60 लय ट्राय वाटते. एक नंबर फ्लेवर्स चांगले भारी आले. आणि आता पीस बघूया. आणि तिखट पण झालेलं आहे सर. थंडी एवढी वाजते दादा तुला? अरे नाही मग सुरमई एकदम क्रिस्पी झाली आहे. मला आवडतं. आवडलं? अरे आवडलं. थँक्यू मम्मा. की माझ्या मुलाला ना मच्छी जास्त आवडत नाही. त्याला नेमक्याच गोष्टी आवडतात. आणि मग कधी कधी अशी मोठी सुरमई वगैरे असेल ना मग तो आवडीने खातो. आयुष, कशी वाटली सुरमई थाली? एक नंबर. 60 तर मला लय आवडते. कारण तर आजची ही सुरमई थाली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत त्यासाठी बाय बाय.